5. अलाहाबादच्या बंदीशाळेतील बंदीवानावरील मुख्य जमादाराला सक्त आज्ञा सुटली होती की आज काळ्या पाण्यावरून पळून आलेला कट्टर दरोडेखोर रफीउद्दीन त्याच्या साथीदारांसह तुरुंगात आणला जाणार आहे. तेव्हा कोणाही बंदीवानाला ह्यातील ब्रही आगाऊ कळू नये आणि त्याचा कडेकोट बंदोबस्त ठेवला जावा. जर त्यात काही हायगाय झाली तर जमादार तुमच्याच पायात बेड्या ठोकल्या जातील. बंदीपाल साहेबानं बजावलं. बंदीपालाच्या जेलर साहेबांच्या पुढे ताठ उभ्या राहिलेल्या त्या मुसलमीन जमादारानं इंग्रजी पद्धतीचा सैनिक सॅल्यूट करून म्हटलं, जी हुजूर. तो मोठा दरोडेखोर असेल, पण मी अशा 56 दरोडेखोरांना ह्या तुरुंगात माझ्यापुढे दाती तृण धरायला लावलंय. तो काळ्या पाण्याहून पळाला असेल, पण म्हणावं हे लाल पाणी आहे. या दंड्याच्या एका फटकाऱ्या सरशी रक्त ओकायला लावीन. कंबरडच मोडून टाकीन, कंबरड. जमादारानं कमरेचा लटकता दंडा हाती घेऊन वाऱ्यावर एक तडाखा देखील हाणला. मारहाण बिरहाण करायची नाही. ते जीवावर उदार झालेले गुंड आहेत. सुचकारून काम साधलं पाहिजे तर तुमची करामत. मारहाण करता तुम्ही, पण निस्तारावं लागतं आम्हाला. अच्छा हुजूर. लटकावला हा दंडा पुन्हा कमरेला. नि उपसली माझी ही लवचिक जीभ. या दंड्याहून अधिक करामतीची आहे ती हुजूर. ह्या दंड्यानं माणूस घायाळ होतो, पण ह्या जिभेने जीवेच मारला जातो. तरवारीने मान तोडून टाकून जीव घेता येतो, पण रक्त गळतं. जिभेने मान जशीची तशी ठेवून जीव घेता येतो नि पुन्हा पुराव्याला रक्ताचा बिंदू सुद्धा पडलेला मिळत नाही. म्हणूनच तरवारीनं केलेली हत्या पकडली जाते, पण जिभेने ज्याला प्राण घेता येतो त्याला 100 हत्यांची सोड. चोप. लगा बकने को जाओ. तुझ्या दंड्यासारखीच तुझी जीभ देखील सांभाळता सांभाळता मला पुरेसं होतं. अच्छा साहेब. दंडा कमरेला परत लटकावला तशी जीभ पण लटकावून टाकली बघा टाळ्याला. पुन्हा एक मुजरा ठोकून जमादार बाहेर पडला. ए जमादार, अंदर आओ. हमारा बूट किधर है आज? भूल गया तुम? जाओ लाओ. बंदीपालाची ती शिवी म्हणजे आपल्या विसराळूपणाचं कौतुक करणाराच एक इंग्रजी शब्द आहे, अशा समाधानानं जमादारानं ती ऐकताच लाजून जीभ बाहेर दाखवली, चावली. लगेच त्या अभिनयालाही लाजून तोंडावर हात ठेवून तो हसला आणि लगोलग चोरट्यासारखा बाहेर जाऊन बूट घेऊन आत आला. आपल्या तोंड पुसण्यापासून शिंकरण्यापर्यंतच्या हरकामी हातरुमालानं बूट झाडून त्यानं तो बंदीपालापुढे हळूच ठेवला आणि रुमाल साफ करण्यासाठी थोडा झटकू लागला. तोच तोंडची सिगारेट काढून बंदीपाल म्हणाला, झटकता काय रुमाल? माझ्या बुटाने तुमचा रुमाल मळला नाही, त्या गदळ रुमालानं माझा बूटच मळला असेल. सच बात आहे हुजूर. आपला बूटच माझा अन्नदाता आहे साहेब. आपल्या पायतनांची सेवा 12 वर्ष करतोय, म्हणून तर आज शिपायाचा जमादार झालाय हा बंदा. हा पुन्हा बकत बसतो की काय अशा भीतीनं त्याला नवा कोणताही विषय मिळू नये म्हणून शेजारी कागद टंक करत बसलेल्या कारकुनाला बंदीपाल साहेब म्हणाले, अच्छा दादा लाव तुम अपने कागद. सह्या बिया काय त्या बोला पाहू कशावर हव्यात त्या. जमादार गेलासे बघताच तो निमगोरा जेलर त्या कारकुनाकडे पाहून पण काहीसं मनाशीच म्हणाला, काय गोडबोलाय हा गळे कापू. एक वेळ ते बंदीवानातले बेरड पुरवले, पण हे शिपायातील साव बेरड नकोत. कारकुनाला ठाऊक होतच की नाव न घेता आपलीही गणना त्या दुसऱ्या वर्गातच आहे. हेही जेलर साहेब त्याच वाक्यात सांगतायत. बंदीपाल कारकुनापाशी त्या शिपायासंबंधी जो हा अभिप्राय देत होता, तोच अभिप्राय ते कारकुनदादा आणि ते शिपाई एकटे बसले म्हणजे त्या जेलर साहेबांविषयीही देत असत. त्यामुळे नेहमी फिट्टमफाट होत असल्यानं कोणीच कोणाच्या पाठीमागे बोललेले शब्द मनाला लावून घेत नसे. प्रत्येकाची आतली बिंग प्रत्येकाला माहीत असल्यानं आणि प्रत्येकाच्या झाकल्या मुठीत प्रत्येकाचा थोडाफार वाटा असल्यानं गेली 12 वर्षे तो दादा आणि तो बंदीपाल साहेब हे त्या तुरुंगाच्या संस्थांचा कारभार एखाद्या सामायिक कुटुंबाप्रमाणे एकमेकांना सांभाळून गुण्यागोविंदानं हाकत होते. नवनवे पर्यवेक्षक म्हणजे सुपरिंटेंडंट येत आणि जात. जसे ते बंदीगृह आढळचे आढळ होते, तसेच हे जमादार, दादा आणि जेलर यांचे सामायिक कुटुंबही गेली 12 वर्षे तिथे आढळ राहिलेले होते. बंदीपालाची आज्ञा ऐकून जमादार तुरुंगाच्या आत जाता जाताच मनाशी विचार करत होता. त्याने 2 लोखंडी फाटके उघडवून आतल्या एका मध्यभागीच्या पटांगणात पाय टाकताच हाक मारली, शिवराम, शिवराम हवालदार किधर है? बुलाओ उनको. थोड्याच वेळात शिवराम हवालदार धापा टाकीत टाचेला टाच हाणून ताठ उभा राहून आणि मुजरा ठोकून जमादारापुढे ठाकला.
सगळ्यांना चले जाव करून जमादार एकट्या उरलेल्या शिवरामला म्हणाला, शिवराम, आज काळ्या पाण्याहून पळून आलेल्या कुणा दरोडेखोर बंदिवानाला त्याच्या साथीदारांसह या बंदीगृहात धाडण्यात येणार आहे. जेलर साहेबांनी सक्त बजावलंय की ही बातमी कुणाला कळता कामा नये. अच्छा जमादारजी, ऐकून घे. त्या भयंकर दरोडेखोराला त्या पलीकडच्या फाशीच्या चौकात एका एकलकोंडीत बंद करायचं. तू किंवा मी यांच्या वाचून आत कुणाला सोडायचं नाही. जेलर साहेबांना किंवा सुपरिंटेंडंट साहेबांना सुद्धा? गवारपणा करू नकोस. थट्टेने दात दिसतात तसेच पडतात पण एखाद्या वेळी. कुणी झाडूवाला, सैपाकी, पाणक्या आत नेणं तर तू किंवा मी बरोबर असलो तरच नेणं. कुणाला त्या दरोडेखोराशी बोलताना पाहिलं तर नरडच दाबून टाकीन तुझं. असे कडकपणे सांगू जाता त्या अभिनयपटू जमादाराने त्याच्या त्या सलगीच्या हवालदाराच्या नरड्याला हात घातला. कुणाला सुद्धा बोलू द्यायचा नाही. हां हां हां, आत्ताच कशापायी नरडं दाबतं माझं? कुणाला त्याच्याशी मी बोलू देईन तर ना. कोणचा हलकट बापाचा लेक त्या दरोडेखोराशी बोलायला येतो तो येऊ तर दे. मग तो मोठा जमादार का असे ना या तुरुंगाचा. नाही 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 जमादार साहेब, क्षमा मागतो. आपली आज्ञा किती तंतोतंतपणे मी पाळीन ते सांगायच्या झोकात बोलून गेलो तसं. अरे पण मला हवं तेच तू एका अर्थी बोललास बाबा. हे बघ शिवराम, जे अशा घबाडाच्या प्रकरणी विशेष बोलायचं ना ते तूच त्या दरोडेखोराशी बोलायचं. मी चकार शब्द काढणार नाही. प्रथम तू सारं जुळवून आण. ह्या कामी तू आहेसच तसा पक्का पाताळयंत्री. म्हणून तर तुलाच मी अशा विश्वासाच्या जागी नेहमी नेमतो. हे बघ, असा एखादा अट्टल दरोडेखोर जेव्हा येतो कधी काळी, तेव्हाच काय ती तुमची आमची पिकायची तर पिकणार पोळी. अशी कुळं शेसवाशाखाली जात नाहीत बहुधा. त्यांच्याच गाठीला असल्या तर गिन्या असणार. नाहीतर भुरटे शेकडो चोर जे या तुरुंगातून येतात त्यांच्या कनवटीला असणार काय आणि आमची मुठते दाबणार काय. तो तुरुंगातून पळू शकणार नाही याविषयी काय तो कडेकोट बंदोबस्त ठेवला की झालं आपलं सरकारी कर्तव्य. बाकी त्याला काय लागेल ती चैन करू दे आतल्यात. जर तो आपल्याला काय लागेल ते ओकून आपली रिकामी मूठ भरू शकत असेल तर. पण सावधानपणे हा. प्रथम बघ कूळ कसं काय ते नीटपणे चाचपून, नाहीतर फट म्हणता ब्रह्महत्या. आलं ध्यानात? जा आता. तो चौक, ते आवार, ती एकलकोंडी खाली करून झाडून ताळाबंद करून ठेव जा. ती टोळी येईलच संध्याकाळपर्यंत. पण कुणापाशी त्यांच्या येण्याविषयी बोलता कामा नये हा चकार शब्द. छट, ती चिंता सोडा. असं आश्वासून शिवराम हवालदार तो फाशीवाला चौक साफसूफ करण्यास निघून गेला. त्यानं पहिल्या धडाक्याला त्याचा जो एक विश्वासातला बंदिवान होता त्याला बोलवलं. 8-10 वर्षांची लांब शिक्षा झालेला तो बंदिवान त्याच्या कामाच्या तडफेमुळं मुकादम झाला होता. त्या बंदिवानांच्या मुकादमाला शिवराम हवालदारानं तो फाशीवाल्या अपराध्यांसाठी म्हणून अगदी अलग राखलेला, पण घातपात करणाऱ्या इतर भयंकर बंदिवानांनाही निराळं कोंडण्यासाठी मधून मधून उपयोगात आणल्या जाणाऱ्या खोल्यांच्या गाळ्यांचा चौक, ते आवार, त्या एकलकोंड्या झाडून झुडून ठेवण्याचं ताबडतोबीचं काम सांगितलं आणि कडकपणे बजावलं की आज हा चौक असा मोकळा करून ठेवण्यात येत आहे, हे कुणाला सुद्धा सांगता कामा नये. कधी नव्हता असा बंदोबस्त ठेवला पाहिजे. मोठे भयंकर बेरड आहेत ते. मुकादमाची जिज्ञासा नुसती उताला चालली. पण हे भयंकर बेरड कोण ते सरळपणे विचारता हवालदार गौप्य राखण्याच्या ऐटीनं आणखीच ताठरायचे. हे ओळखून तो आडवळण घेऊन म्हणाला, "हत्तेजा, हवालदारजी, गेल्या वर्षी मोठमोठी काळ्या पाण्याची शिक्षा झालेल्या दरोडेखोरांची टोळी आली तेव्हा ती काळ्या पाण्यावर जाई तो आपल्या आशीर्वादी मीच सांभाळली ना. तुम्ही त्यांच्या चिठ्ठ्या दिल्या त्या बाजारात तुरुंगाचं सामान विकायला नेताना कुणी पोचवलंय त्यांच्या घरी? हळकुंड कुणी आणली मुठी भरून? या पठ्ठ्यानं जीवावरची कसरत केली ती हवालदारजी. अरे, काळ्या पाण्यावर जाणाऱ्या बेरडांपेक्षा काळ्या पाण्यावरून पळून आलेला बेरड किती भयंकर असला पाहिजे बाबा. हा काळ्या पाण्यावरून पळून आलेला कुणी दरोडेखोर असला ना तरी चुप, ते मी सांगणार नाही. पण काय रे मुकादम, हे कूळ जर बरं दिसलं तर त्याच्या चिठ्ठ्या पण नेशील का तशा? का काळ्या पाण्यावरून आलेल्याला पाहताच शेपूट घालशील? जी हळकुंड मिळतील त्यात तुला पण एखाद्या नवऱ्या मुलासारखा हळदी होऊन पिवळा करीन. मुकादमाला हवं होतं ते सारं कळलं. तसं हळकुंडाचं कोणतंही काम माझं राव. काळ्या पाण्यावरून पळून आलं तर काय माणसाचा लांडगा होतो थोडाच. त्या तुरुंगातल्या शब्दकोशात हळकुंडाचा अर्थ सोन्याची नाणी असा असे हे सांगणं नकोच. मुकादमाला घेऊन हवालदारजी फाशीच्या आवारात गेले.
मुकादमाच्या हाताखालील मोठ्या बंदिवानांकरवी मुकादम चौक खोल्या भराभर साफ करू लागलाय आणि त्यांना अवश्य ते उत्तेजन देण्यासाठी शेलक्या शिव्यांचा आणि नेमक्या दंडुक्यांचा यथायोग्य वर्षाव करीत आहे, असं पाहून हवालदार त्या एकलकोंड्या खोल्यांपैकी एकीत पट्टा सोडून, पाय पसरून, फेटा काढून विसावा घेत पडले. मुकादमानं एका बंदी मुलाला त्यांचं अंग रगडायलाही लावून दिलं. त्या समाधानाच्या गुंगीत आवाराच्या थोरल्या दाराला आतून ताळाबंद करण्याची आवश्यकताही हवालदारांना तितकीशी वाटली नाही. इतक्यात कोणाच्या अंगात यावं तशा आवेगाने जवळजवळ धावतच बंदीपाल पुढे, त्याच्या मागे पुरतेपणी धावत जमादार आणि 2-3 शिपाई त्या उघड्या फाटकातून आवारात घुसले. हवालदार, ए किधर है हवालदार? बंदीपाल गरजला. इधर उधर ते तिथे. गडबडून मुकादम काहीतरी बावचळला आणि हवालदाराला त्याच्या दैवावर सोपून आपल्या कामात आपण दंग आहोत असं दाखवण्यासाठी बंदिवानांना हे कर ते कर सांगू लागला आणि जमादाराला म्हणाला, सगळं साफसूफ ठीक झालंय." तोच बंदीपाल, "किधर है वो साला? हवालदार, ए हवालदार," असं बेछूट डुरकाळत त्याच खोलीच्या ओट्यावर टाप टाप बूट उडवीत चढला. तो हवालदार धडपडत उठत असलेला त्या खोलीसमोरच दिसला. बंदीपालाचा पहिला गर्जा अकस्मात ऐकू येताच हवालदाराची आधीच गळण उडाली होती. सावरून उठण्याची त्यानं शक्य ती चपळाई केली, पण अर्ध देखील सावरलं जाण्याच्या आत बंदीपाल असा नेमका येऊन समोर ठाकला. मुलगा रगडत असलेल्या एका पायाची गणवेशाची पट्टी सोडून टाकलेली, बूट काढलेला, दुसऱ्या पायातील पट्टी नीट गुंडळलेली आणि बूट बांधलेला, घाईघाईनं तो बांधत तो पोजा फेटा डोक्यावर चढवताना तिरपाच कललेला आहे आणि त्याचा सोगा सुटून एखाद्या पहिलवानासारखा खांद्यावरून छातीवर रुळत आहे. कमरेचा पट्टा लांब कोपऱ्यात पडलेला आहे आणि फाटकाच्या किल्ल्यांचा जोडगा त्या बंदिवान पोऱ्याच्याच हातात विसराळूपणे तसाच लोंबकळत आहे, असं त्या हवालदारजीचं अस्ताव्यस्त ध्यान बूट असलेल्या एका पायावरच काय ते उभं ठाकलेलं पाहताच तशा संतापातही मूळच्या गमती स्वभावाच्या बंदीपालाला हसू लोटल्या वाचून राहिलं नाही. "क्यों जमादार, तुम्ही जे नेहमी म्हणता की आणीबाणीच्या कामी शिवराम हवालदार म्हणजे एका पायावर सिद्ध, ते अगदी खरंय. पहा, तो एकाच पायात पोलिसी पोशाख चढवून खरोखरच एका पायावर उभा आहे. दुसऱ्या पायात त्यानं बूट देखील घातला नाही. काय रे, तो तुझा दुसरा बिनबुटी पाय असा नुसता अलगद उचलून धरायसाठी ठेवतोस तरी कशाला आडगळीसारखा? तोडूनच टाकतो, थांब चोरा." बंदीपालानं रागानं लाल होऊन हातच्या काठीचा एक तडाखा शिवरामाच्या पायावर मारला. "आय आय 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 आय! जेलर साहेब, पाया पडतो, पण प्रथम माझी बाजू तर ऐकावी. अहो, चालता चालता फटकन माझ्या या पायच्या पोटरीचा गोळा असा चढला की बोंब मारत मी खालीच पडलो बघा. म्हणून ह्या खोलीत तो पायाचा गोळा दाबून उतरवत होतो. सरकार, कृपावंत, ह्यात जी काही कसूर असेल ना ती माफ कीजिए." हवालदारानं झटकन बतावणी केली. "माफ? कामावर असताना पट्टा फेकून तू पसरून पडलेला इथे. तुला क्षमा केली तर उद्या साऱ्या शिपायांच्या पोटऱ्यांचे गोळे वाटेल तेव्हा असेच ताठरून चढू लागतील. आण तो पट्टा इकडे. जमादार, शिपायाच्या कमरेचा हा पट्टा ह्याच्या गळ्यात कुत्र्याच्या पट्ट्यासारखा असा गुंडाळा. हा असा, हा ठीक. आणि ह्याला असाचा असा एका पायातच बूट घातलेला, तिरप्या फेट्याचा सोगा सुटलेला, कुत्र्यासारखा पट्टा गळ्यात गुंडाळलेला साऱ्या बंदिवानांच्या रांगेतून तिकडे कार्यालयात मोठ्या फाटकापुढे घेऊन या. चला." तुझ्या बापाचा, त्या सुपरिंटेंडंट साहेबाचा तिकडे मला टेलिफोन आलेला की दरोडेखोरांची एक पकडलेली टोळी आताच येणार म्हणून. नि तू इथे पाय रगडून घेत पडलास काय? चलाव. सगळ्यांच्या पुढे त्या हवालदारजीचं ते विचित्र सोंग, त्याच्या मागे तोंडाला रुमाल लावून हसणारा तो जमादार, त्याच्या मागून तो मुकादम, ते बंदिवान, अशी ती मिरवणूक पुढे. वाटेने जेथे जेथे बंदिवानांच्या रांगांमधून जावं लागलं तेथे तेथे त्या खो खो हसत आहेत आजूबाजूला आणि ती गंमत पाहत मनातून हसणारा, पण वरवर संतापाने ताठरलेला तो निमगोरा बंदीपाल सगळ्यांच्या मागून. अशी ती स्वारी बंदीगृहाच्या मोठ्या फाटकातील मुख्य कार्यालयापाशी आली. तो त्या भयाण तुरुंगाच्या त्या मुख्य लोखंडी द्वाराच्या जाड गजांना धरून बाहेरच्या बाजूला उभा असलेला एक गोरा सार्जंट,
बंदुकांना संगीनी रोखलेल्या 10-5 शिपायांसह उभा असलेला बंदीपालाला दिसला. त्याच्यामागे बाहेरूनच ऐकू येणारा पायबेड्यांचा खळखळाटही ऐकू आला. येणारी ती दरोडेखोरांची टोळी आली देखील हे बंदीपालाच्या ध्यानात आलं. ह्या बाह्य संकटाला तोंड देण्यासाठी गृहकलह मिटवून कामाळू आणि विश्वासू जमादार हवालदारांची अंतर्गत जूट करणे प्रथमावश्य, असा त्या तुरुंगातील टीचभर राजकारणातला बखेडा मिटवायचा विचार झटक्यासरशी करून बंदीपालानं जमादाराला सांगितलं, शिवरामला सोडून द्या, झाली तेवढी विटंबना पुरे. पुन्हा असं करू नकोस म्हणावं. जमादारही तेच विनवणार होता. शिवराम कामाचा माणूस, आतली कुलंगडी त्याच्याच हस्ते चालणार. त्या कुलंगड्यात बंदीपाल महाशयांचीही भागीदारी होतीच. जमादाराच्या आणि बंदीपालाच्या डोळ्यातून हे संभाषण न बोलता झाल्यासारखंच होतं, मतैक जुळल्यासारखंच होतं. तत्काळ शिवराम हवालदाराचे दोन्ही बूट, पटका, पट्टा, किल्ल्यांचा जुडगा त्याच्या अंगावर ठीकच्या ठिकाणी शोभू लागून तो, "ए गद्दा, इधर आओ, ए चोर, ऊपर जाओ," अशा शिस्तवार भाषेतील आज्ञा सोडत आपल्या हाताखालील मुकादम बंदिवानांमध्ये गल्लीमध्ये झुंजीचा कोंबडा अरवत हिंडावा तसा हिंडू लागला. तुरुंगाचा तो अजस्त्र दरवाजा कर्र करून उघडला. सार्जंट त्या पायबेडी खळखळवीत येणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीसह आत आला. बंदीपालानं त्याच्या पुढचे आतील दुसरे लोखंडी दार उघडवून मुख्य बंदीगृहाच्या भयाण पण भव्य पटांगणात ते 10-12 दरोडेखोर ओळीनं उभे करवले. त्यांच्यावर शिवराम हवालदाराला देखरेख करायला सांगितलं आणि कार्यालयात जाऊन सार्जंटकडून सारे कागद समजावून घेऊ लागला. इकडे तो मुकादम केव्हाच तुरुंगात जाऊन त्याच्या विश्वासातील बंद्यांना सांगता झाला होता की आज काळ्या पाण्याहून पळून आलेला कुणी अट्टल अपराधी येणार आहे, पण कुणालाही हे कळता कामा नये. त्या बंद्यांनी दुसऱ्या बंदीवानांना, त्यांनी तिसऱ्यांना तीच गुप्त बातमी त्याच अटीवर कुजबुजून सांगता सांगता त्या बंदीगृहातील प्रत्येक बंदीवानाला कळून चुकलं होतं की आज कुणी काळ्या पाण्यावरून पळून आलेला बेरड येणार आहे, पण हे कुणालाही कळता कामा नये. त्यामुळे ज्याला निमित्त सापडलं तो बंदी, वॉर्डर, मुकादम, शिपाई त्या टोळीला पाहण्यासाठी त्या पटांगणाच्या जवळपास कुठेतरी येऊन रेंगाळत होता. शिपायांचा घोळकाही तेथे उभाच होता. ह्या एवढ्या जणांच्या समक्ष असल्या अट्टल दरोडेखोरावर आपण सत्ता गाजवत आहोत ह्याची गर्विष्ठ जाणीव शिवराम हवालदाराच्या फुगलेल्या छातीत सुद्धा मावेनाशी झाली. आपल्या करड्या शिस्तीचं प्रदर्शन करून सर्वांवर आपली छाप पाडायची अनावर इच्छा होऊन त्या दरोडेखोरातील त्यातल्या त्यात भ्यालेल्या आणि सौम्यशा दिसणाऱ्या एकाला हवालदारानं उगीचच दंडुक्यानं डिवचून म्हटलं, "ए, सीधा खडा हो. हे घर नाही तुझं. अलाहाबादचा तुरुंग आहे हा. इथं प्रत्येकाला शिस्तवार उभं राहिलं पाहिजे." शिवराम हवालदाराची ही ताठ आज्ञा त्या सौम्य दरोडेखोरानं ऐकली. परंतु त्यांच्यातील जो एक उंच, निर्ढावलेला, देखणा, दुष्ट हसू ओठावर सारखे खेळत असलेला दरोडेखोर होता, त्याला हवालदाराच्या ऐटीची गंमत वाटल्यासारखं दिसलं. हवालदार पाठ फिरवतात तोच त्यानं हवालदारासारखं ताठल्याचं सोंग आणून मोठ्यानं म्हटलं, "ए, सीधा चलो. हे घर नाही तुझं. अलाहाबादचा तुरुंग आहे हा." आपल्याला कोणीतरी वेडावलं हे शिवरामच्या ध्यानात आलं. आजूबाजूचे लोक हसले, पण काळ्या पाण्याचा अट्टल दरोडेखोर तो हाच असावा अशी शंका मनात येऊन शिवराम हवालदारानं त्याच्या वाटेला एकदम जाण्यात आपण चूक केली असं तर्कलं आणि त्याचं वेंगाडणं जसं ध्यानीच आलं नाही असं दाखवून दुसऱ्या बाजूला हिंडू लागला. इतक्यात सार्जंटचा टॉम कुत्रा त्या पटांगणात घुसला. त्याला त्या कडक शिस्तीच्या तुरुंगातही कोणी आडकाठी केली नाही. माणसापेक्षा काही प्रदेशात कुत्र्यांना अधिक स्वतंत्रता असते. त्यातही सार्जंटचा कुत्रा तो. शिवराम हवालदार त्याला कुरवाळू लागले. टॉमनं आपले 2 पाय उचलून हवालदाराच्या कंबरपट्ट्यावर ठेवले. इतक्यात त्या निर्ढावलेल्या दरोडेखोरानं मोठ्या आजीजीनं हाक मारली, "थोडे इकडे याल का रावसाहेब? एक अर्ज आहे दासाचा." या उद्धट दुष्ट माणसावर देखील आपली छाप पडलीच तर. असं रावसाहेब अशा त्या दरोडेखोराच्या नम्र संबोधनानं हवालदारानं ताडलं आणि त्याच्याकडे दयाळू थोरवीनं जाऊन तो म्हणाला, "काय हवंय बोल, भिवू नकोस." तो लुच्चा दरोडेखोर गालात हसून मोठ्यानं म्हणाला, "मी तुम्हाला कुठे बोलवलं? मी त्या टॉम कुत्र्याला बोलवलं. त्याला सांगणार होतो की असा बेशिस्त उभा राहू नकोस. हा अलाहाबादचा तुरुंग आहे. प्रत्येकानं इथं शिस्तवर उभं राहिलं पाहिजे."
पुन्हा सारे बंदिवान आणि शिपाई पण हसले. हवालदार संतापले. "शुद्ध गाढव आहात तुम्ही लोक." नम्रपणे हसत दरोडेखोर उत्तरला, "आणि आपण आमचे सरदार. बोलाल तेच खरं." तोच बंदीपाल त्या पटांगणात सार्जंटासह त्या बंदिवानांची ओळख सार्जंटकडून रीतसर करून घेण्यासाठी आला. पहिल्या धडाक्याला सार्जंटने बंदीपालाला दाखवला तो निर्ढावलेला, उंच, छद्मी हसू ओठावर सदानकदा असणारा अपराधी. हाच तो योगानंद, अर्थात रफीउद्दीन, काळ्या पाण्यावरून पळालेला बंदी. ह्या दरोडेखोरांच्या टोळक्यातील पहिल्या क्रमांकाचा आरोपी. एखाद्या राजाची प्रशस्ती भाट गात असता जसा तो राजा अधिक ऐटीनं फुगत जातो, तसा तो आरोपी योगानंद उर्फ रफीउद्दीन ती आपली प्रशस्ती त्या सार्जंटकडून मोठ्या ताठ्यानं ऐकत होता. लाजेची वा भयाची तर काय, पण चिंतेची देखील एखादी छटा त्याच्या मुद्रेवर नव्हती. त्याचे भरदार गाल आणि जीवणी डावीकडे मुरडून, डावी भुवई उडवून आणि उजवा डोळा मिचकावून आतल्या आत छद्मीपणे हसण्याची जी त्याची एक धाटणी असे, तसे हसत तो बोलून थांबलेल्या सार्जंटला म्हणाला, "साब, असा अन्याय का बरं करता? मला 4 वेळा फटके मारलेले आहेत. नि कमीत कमी 14 बंदीगृह तरी मी पाहून आलोय. इतकं तरी माझ्याविषयी या प्रिझनर साहेबांना अधिक सांगावं आपण. हां, म्हणजे माझी खरी योग्यता त्यांना पटवून हे प्रिझनर साहेब माझं यथोचित आतिथ्य नि मानमर्यादा राखतील." सार्जंटची त्या दरोडेखोराशी गेल्या महिन्याभर तो त्याच्या हातात होता तेवढ्यात खूप घसट झाली होती. आणि त्या आरोपीच्या अशा निरुपद्रवी बकण्यातही जी एक खोच असे, ती सार्जंटलाही आवडू लागली होती. बंदीपालाला जेलर साहेब म्हणायचं सोडून रफीउद्दीन प्रिझनर साहेब म्हणून म्हणताच त्याच्या इंग्रजी भाषेच्या अज्ञानाची टर उडवण्यासाठी सार्जंट मोठ्यानं हसला. "छान छान. तुरुंगावरचा हा जो अधिकारी तो जर प्रिझनर साहेब, तर तुझ्यासारखे जे दरोडेखोर तुरुंगातील कैदी ते जेलर साहेब म्हटले पाहिजेत नव्हे का?" "ऑफकोर्स मिस्टर सार्जंट साहेब, येस. तुमच्या बबरजी इंग्लिशला ते मानवत नसेल, पण करेक्ट ग्रॅमॅटिकल इंग्लिश म्हणजे मी म्हणतो तेच. जर प्रिझन म्हणजे तुरुंग, नि जेल म्हणजे ही तुरुंगच, तर प्रिझनर नि जेलर या दोन्ही शब्दांचा कोणचा तरी एकच अर्थ होत नाही का? व्याकरणाप्रमाणे तरी जो जेलर तोच प्रिझनर. प्रिझनर नि जेलर एकाच माळेचे मणी. इंग्लिश कशाशी खावं ते मलाही कळतं बरं का मिस्टर सार्जंट साहेब." "हो, योगानंदच आहेस तू. बरं, काय रे रफीउद्दीन, तुला 4दा फटके मारले ते काय म्हणून रे? ते नाही सांगितलंस?" सार्जंट जिज्ञासला. "हां, ते कारण अगदी सरळ आहे बघा. पण ह्या जेलर साहेबांना राग येणार नाही तर सांगतो. 2 जेलरनी माझ्या म्हणण्याप्रमाणे मला चोरून अफू खाऊ दिली नाही, यासाठी मी त्यांच्या डोक्यात थाळीपाट मारलं म्हणून 2दा फटके खावे लागले. मी 2दा आणखी 2 जेलर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना चोरून हव्या तितक्या पैशांची लाच चारली नाही, म्हणून मला फटके खावे लागले." लाच खाण्याची गोष्टी चालता चालता निघताच सार्जंटाच्या पोटात गोळा उठला. न जाणू हा बाष्कळ आरोपी आपल्याविषयीही काही बकून जातो की काय, असं त्याला झालं. कारण गेल्या 15 दिवसात सार्जंटलाही 40-50 रुपये त्या आरोपीनं चारलेले होतेच. हातघडी म्हणजे रिस्टवॉच पाहण्यात गुंतलोसे दाखवून सार्जंटनं रफीउद्दीनच्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष केलं. बेल झाली असं बंदीपालाला सुचवलं आणि ती सारी टोळी त्या बंदीपालाच्या हाती रीतसर सोपून सार्जंट तुरुंगाच्या फाटकाबाहेर निघून गेला. लगेच त्या दरोडेखोरांच्या टोळीला फोडून निरनिराळ्या खोल्यातून त्या राखीव फाशीच्या चौकात कोंडण्यात आलं. त्यांच्या 2-3 तोंडावर भयंकर चिंतेची छाया पसरली होती. एक जण, त्याचं नाव किशन, हा तर पूर्ण पश्चात्तप्त दिसत होता. बाकीचे बंदीशाळेतही नृत्यशाळेत असावेत तसे निश्चिंत, निडर आणि निर्ढावलेल्या ऐटीत वावरताना आढळत. सगळ्यात निडर आणि निर्ढावलेला होता तो योगानंद, अर्थात रफीउद्दीन अहमद. याला फाशीच्या एकलकोंडीत विशेष बंदोबस्तात ठेवलं होतं. म्हणजे त्याच्या खोलीपाशी जमादार आणि शिवराम हवालदार यांच्या वाचून कोणालाही जाता येत नव्हतं. पण त्यामुळेच तो सर्वांपेक्षा अधिक चैनीत होता. अपेक्षेप्रमाणेच शिवरामच्या हस्तकांनी त्या दरोडेखोराचे जे काही साथीदार अलाहाबादला अजून लपून छपून मोकळे राहत होते, त्यांना बंदीगृहातील त्या रफीउद्दीनच्या चिठ्ठ्या पोचवल्या आणि यथेच्छ हळकुंडे कारागृहात जाऊ येऊ लागली. थोडी अफू, बरीच तंबाखू
आणि अधूनमधून मिठाई रफीउद्दीनच्या एकलकोंडीत गुप्तपणे पोचू लागली आणि अप्रत्यक्षपणे त्याच्या नगद पिवळ्या धमक सोन्याच्या गिन्या जमादार, दादा आणि जेलर यांच्या खिशात पडू लागल्या. रफीउद्दीनच्या योगानंद स्वरूपातील जटा, दाढीमिशा सगळ्या उतरून गळून गेल्या असून आता तो एक छटेल मुसलमान बनलेला होता. त्याला योगानंदाच्या वेशात, भेषात आणि भजनात ज्यांनी तल्लीन झालेलं पाहिलं त्यांना तो एक मुसलमान दरोडेखोर आहे हे जसं स्वप्नात सुद्धा खरं वाटलं नसतं, तसेच त्याला ह्या फाशीच्या एकलकोंडीत एका अट्टल मुसलमीन दरोडेखोराच्या स्वरूपात पाहणाऱ्यांना त्यानं एकदा हिंदू साधूच्या वेशात हजारो लोकांना झुलवलं, भुलवलं होतं हे सांगून सुद्धा शक्य वाटलं नसतं. तरीही योगानंदपणाचं एक चिन्ह एका अर्थी त्याच्यात होतं असं म्हणता आलं असतं. ते म्हणजे समदुःख सुखे कृत्वा तुल्य निंदा स्तुतित्वाचे. त्याला जेव्हा कोणी विचारे की तुला आता भयंकर शिक्षा होण्याचं भय किंवा चिंता कशी वाटत नाही, तेव्हा तो जेवणी मुरडून आणि भुवई उडवून नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसे. त्यात ती कसली चिंता? फाशी मला होत नाही. जन्मठेप काळं पाणी झाल्या वाचून राहत नाही. और हमको काला पानी में तो जो पुण्य और मजा आती है वो तुम्हारे काशी जी में भी नहीं मिल सकती, मक्का जी में भी नहीं मिल सकती. हम लोगों की काला पानी ही काशी जी है. पण तुला फाशी होणारच नाही कशावरून? भयंकर क्रूरपणाने कित्येकांना तू ठार मारलंस, मुलामुलींचे गळे कापलेस, असे राक्षसी आरोप तुझ्यावर. तू फाशी जाणार असं स्वतः जेलर साहेब म्हणतात. असं शिवरामानं कधी हटकलं की तो हसे. अरे जेलर क्या जानता है? 56 भाषा, 56 वेश, 56 बंदीगृहाचं पाणी प्यालेल्या माझ्यासारख्या दरोडेखोराला पुराव्यांचं, शिक्षेचं, अपराधांचं, निर्बंध नियमांचं जे अनुभविक ज्ञान असतं ते असल्या जेलरना तर काय, पण मोठमोठ्या जज्जांना नसतं. या ज्ञानाच्या जोरावर आम्ही दरोडे मारताना सुद्धा कायदेशीरपणानं मारतो. फाशी होईल अशा गाढवपणानं ठार मारतो त्यांना देखील ठार मारत नाही. बाबा, तुमच्या हिंदू लोकांची गीता भी मैंने पढ़ी है. हत्वा पिस इमाल लोकान न हंती न निबध्नते. यालाच म्हणतात योग कर्मसु कौशलम. हिंदू अधिकाराच्या पहाऱ्यात तो असे संस्कृत श्लोक म्हणे, भजने गाई की त्या भाबड्यांना तो अंतर्यामीचा खराच कोणी अवधूत आहे अशी भुरळ पडावी आणि कारागारातही त्या हिंदू शिपायादिकांची त्याला सहानुभूती मिळावी. मुसलमान अधिकाऱ्यांच्या पहाऱ्यात गप्पा छाटताना त्यानं कुराणातील खरी खोटी 10-5 आयते म्हणजे मंत्र म्हटल्यासारखे करावे. निमास्तर उरलेल्या एवढ्याशा दाढीला 10-10 गंभीरपणे कुरवाळीत मोठ्या तल्लीनपणे दिवसभर पढतच राहावे आणि सांगावे की देखो, मी दरोडे जे जे मारले, ज्या ज्या मुली पळवल्या, ज्यांचे ज्यांचे हातपाय तोडले, तोडवले, प्राण घेतले, लूटमार केली, ते सारे काफर हिंदू होते बरं. ईमानदारों के यानी मुस्लिमों के बाल को भी कभी धक्का नहीं लगाया. अल्लाह रहीम है. काफरांना शिक्षा दिल्याविषयी खुदा ताला माझ्यावर केली तर दयाच करेल नव्हे का? अर्थात त्या मुस्लिम जमादारानं म्हणावं आणि ठाव न लागणाऱ्या कोणा जुनाट अंधाऱ्या विहिरीत आपण डोकावतो तसं त्याच्या डोळ्यात डोकावत स्वतःच्या मनात पुटपुटावं, हा कुणीतरी अवलिया, कुणीतरी खुदाई खिदमतगार दिसतो खराच. कारागारात अट्टल चोर, दरोडेखोर जे जे मुस्लिम असतात त्यांच्यापैकी सिंधी, बलुची, पठाण, पंजाबी अपराधी तरी बहुधा आपल्या खून, चोऱ्या, दरोड्यांचं समर्थन अशाच कोटीक्रमानं करतात की हम तो केवल काफर हिंदू को ही मारते है, लुटते है. आणि त्या समर्थनासरशी त्याची ती पापकृत्ये ही पुण्यकृत्यासारखी भासून कित्येक धर्मवेड्या मुस्लिम शिपाई जमादारांना त्याच्याविषयी सहानुभूती वाटू लागते. अशी शेकडो उदाहरणे स्वतः पाहण्या ऐकण्याचा अनुभव आम्हालाही आलेला आहे. या प्रकरणी अपवाद काढता बंगाली, मराठी मुसलमान मात्र तितकेसे धर्मवेडे नसतात, एवढी गोष्ट त्यातल्या त्यात बरी आहे. दरोडेखोरांच्या उत्तरेकडच्या मुसलमानांचा ह्यासाठीच दाक्षिणात्य मुस्लिमांवर फारसा विश्वासही नसतो. ह्या योगानंद अर्थात रफीउद्दीनच्या टोळीतही शेवटी तोच अनुभव आला. त्यांच्यातील जे आरोपी कारागारात पाय टाकताच गांगरून भिवून गेले म्हणून वर सांगितले आहे, त्यातील एक हसनभाई नावाचा महाराष्ट्रीय मुसलमान आणि पश्चात्तापलेला तो किशन, ह्या दोघांनी पोलिसांना त्या टोळीची पुष्कळ माहिती दिली आणि आपले अपराध स्वीकारले. त्यांच्या त्या स्वीकारोक्तीची अर्थात कबुली जबाबांची महत्वाची भर
पोलिसांपाशी असलेल्या स्वतंत्र पुराव्यात टाकून सरकारने त्यांच्यावर खटला भरला आणि खटल्याची नेमलेली तारीख रफीउद्दीन प्रभृती सर्व आरोपींना कळवली. खटल्याच्या दिवशी, लग्नाच्या दिवशी नवरा मुलगा जसा सजतो तशा उत्सुकतेने आणि ऐटीने आपल्या केसांची, देहाची, वेशाची कारागरात करता आली तितकी सजावट करून पायातील बेड्यात ताठरपणे खळखळवीत तो रफीउद्दीन दरोडेखोर शिपायांच्या संगीन पहाऱ्यात कारागृहाच्या दाराबाहेर मोठ्या तोऱ्याने हसत खिदळत पडला. काळ्या पाण्यावरून पळून आलेला पराक्रमी पुरुष तो हाच, असं भासवीत सारं त्रिभुवन आपल्याकडेच पाहत चाललं आहे असं त्याचं त्याला वाटत होतं. आणि आता कोर्टात काय काय चेष्टा कुचेष्टांनी जज्जाला देखील हसवून गारीगार करून सोडावं याचेच काय ते विचार त्याच्या मनात घाटत होते. आपल्या भयंकर अपराधाची क्रूर कथा ऐकताच कोणा लोकांच्या अंगावर शहारे येतील. आपणाला कोणी लोक राक्षस म्हणून छी थू करतील. आपणाला कठोर दंड भोगावे लागतील ह्याची त्याच्या मनात सुद्धा दुगदुग वाटत नव्हती. प्रेते, रडारड, चिता ह्यांना सरावलेल्या स्मशानातील धर्मशाळेवरील चौकीदाराला जशी स्मशानाची भीती वाटत नाही, तो कार्यक्रम जसे त्याचे नित्याचे आह्निक त्याचा स्वाभाविक कार्यक्रम बनलेला असतो, तसेच त्या निर्ढावलेल्या दरोडेखोराला न्यायालय, पुरावा, शिक्षा, बेड्या, बंदीशाळा, जन्मठेप, काळं पाणी ह्या साऱ्या वस्तूंचा परिपाठ इतका सरावाचा झालेला होता की त्याला त्याचा काहीच बाऊ वाटेनासा झाला होता. त्याचं मन म्हणजे राक्षसकी आणि माणुसकी ह्यांचं एक सामायिक अविभक्त कुटुंब होतं. जसा तो राजवाड्यातील नीरो, तसाच हा काळ्या पाण्यातील रफीउद्दीन. त्याला जर कशाचं भय उरलेलं असेल तर ते नीरोला जसं मरणाचं तसं एका फाशीचं काय ते होतं. आणि कशाची चाड असेल, मायाममता असेल तर ती अफूची आणि स्त्रीची. न्यायालयात जाता जाता देखील त्याच्या मनात एकदा दोनदा धडकी भरली, न जाणो फाशीत झाली तर. आणि एकदा दोनदा तो क्रूरही केविलवाणा होऊन मनात गहिवरला. मालती, हाय हाय, आता पुन्हा कुठली सापडणार ती पोर माझ्या घट्ट मिठीत.